नमस्कार, सविता किचनमध्ये तुमचं स्वागत. आणि आत्ता आपण करणार आहोत फिश फ्राय. आणि हा चिलापी नावाचा चिलापी जातीचा हा फिश आहे. तर त्याच्यासाठी पाहू शकता आपण हे साहित्य घेतले: रवा, बेसन, हळद, मीठ, लाल तिखट, लसूण, कोथिंबीर आणि हे फिश. तर आपण आता पहिल्यांदा त्याला लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ वगैरे सगळं लावून घेऊ आणि मॅरिनेट करू. ह्याला काही अर्धा तास किंवा 20 मिनटं किंवा काय असं ठेवायचं नाही. लावून घ्यायचं आणि लगेच सुरुवात करायची तळायला. बघा, आता मी सगळे मसाले लावून घेतले. सगळे मसाले अशा हाताने चोळून व्यवस्थित लावून घ्यायचे. असे मस्त घ्यायचे हे करून, एक एक पीस असं मस्त मसाल्यांनी हे करून कोटिंग करून घ्यायचं. आणि आता आपण बेसन आणि रवा मिक्स करून घेतला. थोडीशी मिरची पावडरही टाकली त्याच्यात चवीसाठी. थोडंसं मीठ टाकू, असं मिक्स करून घ्यायचं. आता मी हा लोखंडी तवा ठेवला आहे गॅसवरती. गॅसची फ्लेम मोठी आहे. आणि आता 2 चमचे भरून आपण तेल सोडू. बघा, लोखंडी तव्यात आहे ना, पटकन करपत नाही. आणि आता आपण हे एक एक पीस रव्याच्या आणि बेसनाच्या घोळमध्ये मस्त असे कोट करून घेऊ. मस्त असं सगळीकडे लावून घ्यायचं हाताने. एकदम छान कुरकुरीत हे फिश होतात. आणि एक एक असा सोडून द्यायचा तेलामध्ये. बघा, सगळीकडे असं रवा आणि बेसन लावून घ्यायचं. आणि हे असे तेलात सोडून घ्यायचे. एक एक तळण्यापेक्षा बारीक गॅस करून जर असे फिश तळले ना तुम्ही, तर एकदम कुरकुरीत होतात आणि करपतही नाही. बघा मी कसे लावून घेतले. आणि आता गॅसची फ्लेम कमी केली मी. आणि वरचं आवरण जरा सुकं होईपर्यंत वाट बघायची. आणि नंतर एक एक धरून असं पलटी करायचं. बघा, तुटतही नाही आणि तेलामध्ये त्याचं कोटिंग सुटत पण नाही. बघा कसे दिसतात, मस्त. बारीक गॅस करून असे लालसर होईपर्यंत चांगले तळायचे. एकदम कुरकुरीत आणि कडक होतात, मस्त खमंग लागतात खायला. तर आता बघा मी कसे तळून घेतले. बघा किती छान दिसतात, कुरकुरीत एकदम कडक झालेत. बघा आपले फिश फ्राय कसे दिसतात तळलेले. तुम्हाला जर हा चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा किती छान दिसतात आपले फिश. तुम्ही नक्की करून बघा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटकन तयार होतील अशा पद्धतीने. बघा कसे दिसले, करपलेही नाही, एकदम छान खमंग. थँक्यू.